नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट MAR. तर आज आपण बघणार आहोत वन वे डेटा बाइंडिंगचे जे दोन प्रकार राहिले होते, क्लास बाइंडिंग आणि स्टाईल बाइंडिंग, ते आज आपण बघणार आहोत. याच्या आधीच्या पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये आपण वन वे डेटा बाइंडिंगचे काही प्रकार पाहिले होते. ते असे आहेत: इंटरपोलेशन आहे, इव्हेंट बाइंडिंग आहे, प्रॉपर्टी बाइंडिंग आहे आणि ॲट्रिब्यूट बाइंडिंग आहे. तर क्लास बाइंडिंग आणि स्टाईल बाइंडिंग हे जे आहे हे ॲट्रिब्यूट बाइंडिंगचाच प्रकार आहे आणि प्रॉपर्टी बाइंडिंग सारखंच वर्क होतं. जसं की प्रॉपर्टी बाइंडिंग आणि ॲट्रिब्यूट बाइंडिंग दोन्ही सेम आहेत, त्याच पद्धतीने क्लास बाइंडिंग आणि स्टाईल बाइंडिंग सुद्धा सेम आपल्याला ॲज अ ॲट्रिब्यूट बाइंडिंगच करावं लागते. ठीक आहे, तर ते तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये. आणि याच व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत टू वे डेटा बाइंडिंग सुद्धा. ठीक आहे, तर टू वे डेटा बाइंडिंग दोन प्रकारे वर्क होते. एक आहे NG मॉडेल आहे आणि दुसरं आहे कस्टम इव्हेंट आणि प्रॉपर्टी बाइंडिंगने सुद्धा आपण करू शकतो. म्हणजेच @input आणि @output जे डेकोरेटर आहेत त्यांचा वापर करून आपण टू वे डेटा बाइंडिंग जे आहे ती आपण पॅरेंट आणि चाइल्डमध्ये आपण जे आहे डेटा आपण पास करू शकतो आणि ते सुद्धा ऑन द फ्लाय. ठीक आहे, जसा डेटा चाइल्डमध्ये चेंज होईल तसाच डेटा पॅरेंटमध्ये सुद्धा येईल. तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया क्लास बाइंडिंग पासनं. तर क्लास बाइंडिंगच्या केसमध्ये आपल्याकडे 4 प्रकार आहेत. तर पहिला आहे बघा सिंगल क्लास बाइंडिंग आहे. तर सिंगल क्लास बाइंडिंगसाठी आपल्याकडे एक पॅराग्राफ इथे आहे. एक काम करूया आपण, ही क्लास मी ॲड केलेली आहे. ते याला फॉन्ट साईजच्या ऐवजी आपण एक काम करूया, कलर देऊया रेड. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला ठळक दिसेल. तर आता मी इथे कलर रेड दिलेला आहे. आता आपल्याकडे ही क्लास आहे. तर ही क्लास मला या पॅराग्राफला ॲड करायची आहे. तर सिंगल क्लास बाइंडिंग अशा पद्धतीने वर्क होते. तर तुम्ही पाहू शकता इथे मी जर क्लास देतोय, क्लास ही प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीला मी बाइंड करतोय, तर तुम्ही प्रॉपर्टी बाइंडिंग किंवा ॲट्रिब्यूट बाइंडिंग याला समजू शकता. आता इथे मला डॉट द्यायचं आहे. डॉट दिल्यानंतर त्या क्लासचं नाव, जी क्लास आपल्याकडे आहे ती. ठीक आहे, आता ही क्लास द्यायची आहे का नाही, तर याची जी व्हॅल्यू आहे ती असणार आहे ट्रू किंवा फॉल्स. तर आपण एक व्हेरिएबल घेऊया इथे, शो टेस्ट क्लास म्हणून. ठीक आहे, याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला द्यायची आहे ट्रू. तर जेव्हा आपण ही जी ट्रू व्हॅल्यू आहे याला असाइन करूया, त्यावेळेस तुम्ही पाहू शकता जो कलर आहे तो रेड होणार आपला. ठीक आहे, तर रेड झाला कशामुळे, तर ती जी क्लास आहे ती क्लास आपली असाइन झालेली आहे. ठीक आहे, आता मी काय करतो, ती क्लास काढतो. म्हणजेच काय करतो, या व्हेरिएबलची व्हॅल्यू जी आहे ती फॉल्स घेतो. ठीक आहे, फॉल्स घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता रेड पासून कलर जो आहे तो ग्रीन झालेला आहे. याचाच अर्थ आपली जी टेस्ट नावाची क्लास आहे ती निघून गेलेली आहे. ठीक आहे, तर असं तुम्ही ऑन आणि ऑफ करू शकता सिंगल क्लासला. आणि ही आहे सिंगल क्लास बाइंडिंग. तर आता मल्टिपल क्लास बाइंडिंगसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मल्टिपल क्लास बाइंडिंगसाठी आपल्याकडे 3 प्रकार आहेत. ठीक आहे, तर 3 प्रकारे आपण मल्टिपल क्लासेस जे आहेत ते बाइंड करू शकतो. तर सुरुवातीचा एक प्रकार आहे बघा, एक काम करूया आपण, क्लासेस नावाचं एक व्हेरिएबल घेऊया आणि हाच व्हेरिएबल आपण इकडे वापरूया. ठीक आहे, तर याची जी व्हॅल्यू आहे आपण देऊया टेस्ट, जी आपली क्लास आहे ती. त्याच्यानंतर टेस्ट1 आणि टेस्ट2. तर मी सेव्ह करतो HTML आणि TS फाईल दोन्ही. तर तुम्ही पाहू शकता पुन्हा जो कलर आहे तो रेड झालेला आहे आणि आता 3 क्लासेस ॲड झालेले आहेत, टेस्ट, टेस्ट1 आणि टेस्ट2. हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर आहे बघा, अरेमध्ये सुद्धा देऊ शकतो आपण. तर सेम आहे एक्झाम्पल, आपल्याला अरेमध्ये घ्यायचं आहे. तर अरेमध्ये आपण देऊया अशा पद्धतीने. अरेचा सिंटॅक्स तुम्हाला माहीतच आहे. स्ट्रिंग अरे आहे. आपल्याला ज्या क्लासेस आहेत त्या स्ट्रिंगमध्ये द्याव्या लागतात. क्लास नेम वगैरे जे आपण देतोय ते सगळं आपल्याला स्ट्रिंगमध्ये घ्यावं लागतं. तर मी याला सेव्ह करतो. सेव्ह केल्या तुम्ही पाहू शकता पुन्हा जो कलर आहे तो रेड झालेला आहे आणि या ज्या क्लासेस आहेत या ॲड झालेल्या आहेत. परंतु आता अरेमधनं क्लासेस जे आहेत ते रीड होत आहेत. इथे मी जर एखादी क्लास वाढवली, टेस्ट3 जर केली, तर तुम्ही पाहू शकता टेस्ट3 नावाची सुद्धा क्लास इथे ॲड झालेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही टेस्ट3. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आहे. आणखी एक प्रकार आहे याचा, रेकॉर्डने आपण करू शकतो. तर रेकॉर्ड हे जेनेरिक टाइप आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा की आणि व्हॅल्यू पेअर्स असतात. तर क्लास पर्टिक्युलरली जर क्लास आपल्याला युजिंग रेकॉर्ड जर असाइन करायचे असतील, तर त्याच्यासाठी आपल्याला जो टाइप आहे रेकॉर्डचा तो घ्यावा लागतो स्ट्रिंग आणि बुलियन. म्हणजेच जी काही की असणार आहे ती असणार आहे स्ट्रिंग टाइपची आणि व्हॅल्यू जी राहणार आहे ती राहणार आहे बुलियन टाइपची. तर कोणत्या पद्धतीने पाहूया आपण. तर इथे मी घेतोय रेकॉर्ड ऑफ टाइप
जी की राहणार आहे ती स्ट्रिंग राहणार आहे आणि व्हॅल्यू जी राहणार आहे ती बुलियन राहणार आहे. तर याचा ऑब्जेक्ट आपल्याला क्रिएट करायचा आहे. सुरुवातीला घेऊया टेस्ट क्लास, त्याची व्हॅल्यू जी आहे ती ठेवूया ट्रू. दुसरी आहे टेस्ट1, त्याची जी व्हॅल्यू आहे ती फॉल्स आहे. त्याच्यानंतर आहे टेस्ट2, त्याची सुद्धा आपण व्हॅल्यू ठेवूया फॉर एक्झाम्पल आता ट्रू ठेवूया. तर मी सेव्ह करतो. मला HTML सेव्ह करायची गरज नाही कारण की आपण हा सेम व्हेरिएबल यूज करतोय तिथे. तर टेस्ट आणि टेस्ट2 या दोन क्लासेस जे आहेत ते ऍड झालेले आहेत. फरक एवढाच आहे की आपण आता रेकॉर्डचा वापर करतोय आणि ही जी व्हॅल्यू आहे ट्रू किंवा फॉल्स, तर याच्या बेसिसवर जे आहे अँग्युलर डिसाईड करतं की ही क्लास जी आहे ती आपल्याला द्यायची आहे का नाही. ठीक आहे, जसं की तुम्ही आपण सिंगल क्लास बाइंडिंगच्या केसमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, तर हे 4 प्रकार आहेत. या चारही प्रकाराने तुम्ही जे CSS क्लासेस आहेत त्याला तुम्ही बाइंड करू शकता. आता आपण बोलूया स्टाईल बाइंडिंगकडे. तर स्टाईल बाइंडिंग सुद्धा सोपं आहे. आपल्याला हे काढावं लागेल, आता याची काही गरज नाही आहे, हे तुम्हाला कळालेलं आहे. तर आता स्टाईल जो आहे स्टाईल जो ॲट्रिब्यूट आहे याला आपल्याला बाइंड करायचं आहे. तर सिंगल स्टाईल कोणत्या पद्धतीने बाइंड होते सुरुवातीला आपण बघूया सिंगल स्टाईलचं एक्झाम्पल. तर आपण एक काम करूया, पॅरा स्टाईल म्हणून एक व्हेरिएबल घेऊया, पॅरा विड्थ म्हणून फॉर एक्झाम्पल. इथे घेऊया याची व्हॅल्यू 100 पिक्सल. तर पॅरा विड्थ जे आहे, आता आपल्याला काय करायचं, स्टाईल डॉट विड्थ सेट करायची याची. ठीक आहे, स्टाईल डॉट विड्थ मी ज्यावेळेस सेट करेल तर त्यावेळेस जी काही ही 100 पिक्सल व्हॅल्यू आहे ती या विड्थ नावाच्या प्रॉपर्टीला असाइन होणार, CSS प्रॉपर्टीला. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता याची विड्थ आहे चेंज झालेली आहे आणि याची जी विड्थ आहे ती 100 पिक्सल झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे, आपण युनिट्स सुद्धा ठरवू शकतो कोणत्या युनिटची आपण व्हॅल्यू पाहिजे. तर इथे मी घेतोय पिक्सल. पिक्सल घेतल्यावर ही जी व्हॅल्यू आहे ही स्ट्रिंग आपल्याला द्यायला जमणार नाही. ही जी व्हॅल्यू आहे आपल्याला नंबर टाईपचीच द्यावं लागेल. तर मग आपल्याला काय करायचं आहे, फक्त इथं 100 द्यायचं आहे जेणेकरून पिक्सल जे आहे ते ऑटोमॅटिकली अपेंड झालं पाहिजे. ठीक आहे, तर अँग्युलर आपल्यासाठी ते पिक्सल जे आहे ते अपेंड करतात. त्याची जी व्हॅल्यू राहणार आहे ती राहणार आहे नंबर. तर तुम्ही पाहू शकता 100 आपण नंबरमध्ये दिलं होतं आणि पिक्सल जे आहे ते डायनॅमिकली ॲड झालेले आहे. कारण की आपण स्पेसिफाय केलं होतं की या युनिटचीच विड्थ त्याला अप्लाय झाली पाहिजे. ठीक आहे, तर हे काय आहे, हे आहे सिंगल स्टाईल बाइंडिंग. ठीक आहे, तर सिंगल स्टाईल बाइंडिंग तुम्हाला कळालंच असेल. तर आता एक काम करूया, आपण मल्टिपल स्टाईल बाइंडिंग करूया. तर पॅरा स्टाईल्स म्हणून एक मी घेतो व्हेरिएबल. पॅरा स्टाईल्समध्ये 2 प्रकार आहेत इथे. जे आपण स्टाईल बाइंडिंग करतो मल्टिपल स्टाईल, तर त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. तर 2 प्रकार कोणते आहेत, आता हे स्ट्रिंग आहे, सिंपल स्ट्रिंग, जसं की तुम्ही इथे पाहिलं होतं क्लासेस जी स्ट्रिंग आहे ती तशीच स्ट्रिंग आपल्याला घ्यायची आहे. तर इथे आपण देऊया विड्थ 250 पिक्सल आणि सेमीकोलन द्यायचं आहे कारण की क्लासेसमध्ये आपण जेव्हा प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू देतो तेव्हा आपण सेमीकोलनच देत असतो. तर सेमीकोलन दिल्यानंतर इथे देऊया आपण हाईट फॉर एक्झाम्पल 60 पिक्सल आपण देऊया. सेट केली मी, पॅरास्टाईल म्हणून आहे. तर हे पॅरास्टाईल जो व्हेरिएबल आहे हा मला इथे द्यायचा आहे. तर ज्यावेळेस मी हा पॅरास्टाईल व्हेरिएबल देईल तर तुम्ही पाहू शकता त्याची जी स्टाईल आहे ती स्टाईल चेंज होईल. इथे हाईट आणि विड्थ जी आहे ती अप्लाय झालेली आहे. ठीक आहे, तर हे आपण कसं केलं, हे आपण केलंय स्ट्रिंगद्वारे. आता दुसरा एक प्रकार आहे याच्यामध्ये रेकॉर्डद्वारे सुद्धा करू शकतो आपण. तर रेकॉर्डद्वारे कसं करू शकतो, सेम एक्झाम्पल आपण घेऊया. पॅरास्टाईल म्हणून व्हेरिएबल पुन्हा घेऊया. पॅरास्टाईल इज इक्वल्स टू, तर हे जे आहे रेकॉर्ड, तर या रेकॉर्डचंच आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं आहे सेम. ठीक आहे, तर इथे आपण घेऊया रेकॉर्ड. परंतु आता इथे दोन्ही जे आहेत ते व्हॅल्यू स्ट्रिंगच राहणार आहेत कारण की जी की आहे की सुद्धा स्ट्रिंग राहणार आहे आणि जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा स्ट्रिंग राहणार आहे. तर आपण एक काम करूया, विड्थ घेऊया स्ट्रिंगमध्ये आणि याची जी व्हॅल्यू आहे 250 पिक्सल ती घेऊया स्ट्रिंगमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता इथे. आणि आता हा ऑब्जेक्ट असल्यामुळे आपल्याला इथे कॉमा द्यावा लागणार आहे दुसरी की लिहिताना. कोलन आहे, त्याची व्हॅल्यू जी आहे ती पुन्हा 60 पिक्सल आपल्याला इथे द्यायची आहे, ती सुद्धा स्ट्रिंगमध्ये द्यायची आहे. मी याला सेव्ह करतो. तर तुम्ही पाहू शकता सेम स्टाईल्स अप्लाय झालेल्या आहेत. फक्त फरक एवढा आहे की आपण आता जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन आपण चेंज केलेलं आहे. तर इथे आपण काय करतोय, एक्सप्रेशन म्हणून रेकॉर्डचा आपण यूज करतोय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने स्टाईल बाइंडिंग जे आहेत हे या 3 प्रकारे आपल्याला करता येतात. ठीक आहे, आणि क्लास बाइंडिंग जे आहे, क्लास बाइंडिंगसाठी आपल्याकडे 4 प्रकार आहेत आणि स्टाईल बाइंडिंगसाठी 3 प्रकार आहेत.
आणि याला सोडून सुद्धा आणखी खूप काही प्रकारे आपण स्टाईल्स जे आहे आपण देऊ शकतो. ठीक आहे. आता हे झालं बाइंडिंगचा प्रकार खरं तर इनलाईन. परंतु जर तुम्हाला कंपोनंटला स्टायलिंग द्यायची असेल तर आपला एक डेडिकेटेड व्हिडिओ आहे कंपोनंट स्टायलिंगचा. तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. तिथे जे काही विविध प्रकार आहेत ते विविध प्रकारे आपण स्टाईल आपण देऊ शकतो. आपण तिथे डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर हा झाला बाइंडिंगचा प्रकार. या 3 प्रकारे तुम्ही बाइंड करू शकता. स्टाईल बाइंडिंग. ठीक आहे. स्टाईल बाइंडिंग आणि क्लास बाइंडिंग. आता आपण डिस्कस करूया जे आपला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजेच टू वे डेटा बाइंडिंग कोणत्या पद्धतीने होते ते. तर सुरुवातीला एक्झाम्पल घेऊया बघा. सेम आपला जो ॲप.ts किंवा हे जे आपलं रूट कंपोनंट आहे याचंच एक्झाम्पल घेऊया. तर याच्यामध्ये मी काय करतो आता इथे एक इनपुट घेतो, टाईप घेतो टेक्स्ट नावाचा आणि त्याच्यानंतर आता याला मला मॉडेल द्यायचे एनजी मॉडेल. ठीक आहे. तर एनजी मॉडेल जे आहे ते आपल्याला द्यावी लागते स्क्वेअर ब्रॅकेट आणि पॅरेंथेसिसने. तर याला म्हणतात आपण बनाना इन द बॉक्स. ठीक आहे. हा झाला बनानाचा पार्ट आणि हा झाला बॉक्सचा पार्ट. ठीक आहे. तर या सिंटॅक्सला म्हणतात बनाना इन द बॉक्स. तर अशा पद्धतीने आपल्याला एनजी मॉडेल जे आहे ते यूज करायचं आहे आणि एनजी मॉडेलला वर्क करण्यासाठी आपल्याला फॉर्म्स मॉड्यूल जे आहे ते इम्पोर्ट करावं लागतं. तर आपण इथे फॉर्म्स मॉड्यूल जे आहे ते इम्पोर्ट केलेलं आहे. ठीक आहे. हे फॉर्म्स मॉड्यूल इम्पोर्ट करून आपल्याला इम्पोर्ट अरेमध्ये द्यावं लागतं त्या पर्टिक्युलर कंपोनंटमध्ये. ठीक आहे. कारण की याच कंपोनंटच्या HTML मध्ये आपण एनजी मॉडेल जे आहे ते यूज करत आहोत. तर एनजी मॉडेलला आता एक मॉडेल देऊया आपण. फॉर एक्झाम्पल आता मी जर घेतलं युजर किंवा एक काम करूया पर्सन नेम. ठीक आहे. एम्प्टी स्ट्रिंग देऊया. ठीक आहे. आता पर्सन नेमची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे द्यायची. ठीक आहे. पर्सन नेम दिली. आता एक काम करूया स्ट्रिंग इंटरपोलेशन तो जो पर्सन नेम आहे तो इथे प्रिंट करूया. मी जसं सेव्ह केल्यानंतर एक मिनिट काय येतं एरर. पर्सन नेम डज नॉट एक्झिस्ट ऑन टाईप ॲप. ठीक आहे. आपल्याला ॲप.ts जे आहे ते सेव्ह करावं लागणार आहे. सेव्ह केलेलं नव्हतं आपण. तर आता हा एरर निघून जाईल कदाचित. ठीक आहे. निघून गेलेला आहे. आता इकडे वळूया आपण. आता जर तुम्ही पाहिलं मी आता टाईप करतोय लर्न लिफ्ट. तुम्ही बघू शकता हे डायनॅमिकली इथे खाली टाईप होत आहे किंवा आउटपुट जे आहे ते दिसत आहे. तर यालाच आपण म्हणू शकतो टू वे डेटा बाइंडिंग. तर हे कोणत्या पद्धतीने वर्क होतं. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता प्रॉपर्टी आणि इव्हेंट दोन्ही इथे बाइंड होत आहेत. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला शिकवलं होतं इव्हेंट बाइंडिंगमध्ये आपण पॅरेंथेसिसचा यूज करतो आणि प्रॉपर्टी बाइंडिंगमध्ये आपण स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करतोय. तर इथे काय होतंय जी प्रॉपर्टी आहे व्हॅल्यू ती होतीये बाइंड या स्क्वेअर ब्रॅकेटने आणि इव्हेंट जो आहे इनपुट इव्हेंट तो होतोय पॅरेंथेसिसने. तर हे दोन्ही एकाच वेळेस म्हणजेच जसं की इनपुट इव्हेंट चेंज झाला, इनपुट इव्हेंट ट्रिगर झाला की लगेच त्याची जी व्हॅल्यू आहे किंवा जे काही युजर टाईप करतोय ती व्हॅल्यू लगेच व्हॅल्यू नावाच्या प्रॉपर्टीला इथे सेट होत आहे. बरोबर आहे. आणि ती व्हॅल्यू जी आहे या पर्सन नेमला असाइन होत आहे. त्याच्यामुळेच आपण हा जो पर्सन आहे हा डायनॅमिकली इथे आपल्याला दिसतोय. म्हणजे हे कॉम्बिनेशन ऑफ टू टाइप ऑफ बाइंडिंग आहे. ठीक आहे. प्रॉपर्टी बाइंडिंग सुद्धा आहे आणि इव्हेंट बाइंडिंग सुद्धा आहे. तर या केसमध्ये फक्त या पर्टिक्युलर केसमध्ये काय होत आहे की इनपुट नावाचा जो इव्हेंट आहे तो रन होतोय, तो ट्रिगर होतोय. जसं की आपण की प्रेस केलं की इनपुट नावाचा इव्हेंट जो आहे तो ट्रिगर झाला. तो ट्रिगर झाल्या त्याने जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यूला असाइन केलेली आहे जे काही आपण टाईप करतोय ते. आणि ती जी व्हॅल्यू आहे डायनॅमिकली या पर्सन नेम नावाच्या व्हेरिएबलला असाइन होत आहे. तर अशा पद्धतीने हे टू वे बाइंडिंग आहे. तर हे नॉर्मल आहे. फॉर्म्समध्ये आपण यूज करत असतो. याचा आणखी एक प्रकार आहे बघा. चाइल्ड आणि पॅरेंट आणि चाइल्ड कंपोनंट मध्ये आपण सेम जे टू वे कम्युनिकेशन आहे ते आपण अचीव्ह करू शकतो इनपुट आउटपुटने. बघूया आपण कोणत्या पद्धतीने होतं ते. तर याच्यासाठी आपल्याला एक आता चाइल्ड कंपोनंट क्रिएट करावं लागेल. तर चाइल्ड कंपोनंट क्रिएट करण्यासाठी आपण जाऊया नवीन टर्मिनलला ng जनरेट सी चाइल्ड कंपोनेंट. ठीक आहे. असं केल्यानंतर हे जे आहे आपल्यासाठी एक चाइल्ड कंपोनंट आहे. हे आपल्यासाठी क्रिएट करायचं. या चाइल्ड कंपोनंटला आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे कुठे ॲप.ts मध्ये. तर क्लास नेम मी कॉपी केला. क्लास नेम कॉपी केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जे आहे क्लास नेम इथे इम्पोर्ट अरेमध्ये द्यायचं आहे आणि इथे एरर येईल तुम्हाला. त्याच्यावर तुम्हाला होवर करायचं आहे किंवा क्लिक करायचं आहे. इथे हा आयकॉन आहे. या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला ॲड इम्पोर्ट फ्रॉम
ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर हा एरर निघून जाईल. तर आता इथे पुन्हा वॉर्निंग येते, काय येते की चाइल्ड कंपोनंटचं जे सिलेक्टर आहे ते सिलेक्टर आपण ऍड केलेलं नाहीये app.html मध्ये. तर आपण ऍड करूया. ठीक आहे. तर इथे आता ऍप चाइल्ड कंपोनंट असं येणार आहे, तर याला आपल्याला ऍड करायचं आहे. ठीक आहे. एवढं झालं. आता चाइल्ड कंपोनंट आपण क्रिएट केला, तो इकडे आपण त्याचं जे सिलेक्टर आहे ते ऍप कंपोनंटमध्ये यूज केलेलं आहे. तर आता आपल्याला जावं लागेल चाइल्ड कंपोनंटमध्ये. तर चाइल्ड कंपोनंटमध्ये आपल्याला 2 प्रॉपर्टीज घ्यायच्या आहेत. ठीक आहे. पहिली प्रॉपर्टी आहे, पहिलं तर खरं पाहिलं तर आपल्याला जे आहे फॉर्म्स मॉड्यूल आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल. कारण की आपण एनजी मॉडेल जे आहे इथे यूज करणार आहोत. तर इम्पोर्ट फॉर्म्स मॉड्यूल, त्याच्यानंतर हा फॉर्म्स मॉड्यूल जो आहे तो इम्पोर्ट मध्ये आपल्याला द्यायचा आहे. पहिली गोष्ट ही केली आपण. त्याच्यानंतर आता आपल्याला @input घ्यायचं आहे. तर इनपुट कोणत्या टाईपचं, एक व्हॅल्यू आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता व्हॅल्यू घेऊया. ठीक आहे. किंवा व्हॅल घेऊया ऑफ टाईप स्ट्रिंग आणि याला एम्प्टी व्हॅल्यू जे आहे ते असाइन करूया. तर ही जी आहे ही आता याला इम्पोर्ट करावं लागेल आपल्याला. सेम तसंच करायचं आहे. इम्पोर्ट झालं इथे. त्याच्यानंतर आता ही जी व्हॅल्यू आहे चेंज झालेली व्हॅल्यू ही आपल्याला पॅरेंट कंपोनेंटला पाठवायची आहे. ठीक आहे. डायनॅमिकली. तर कसे पाठवणार आपण, आउटपुट जे आहे आपले डेकोरेटर ते घ्यायचंय. आउटपुट डेकोरेटरला एक इव्हेंट असतो. आपण एक काम करूया, व्हॅल चेंज इव्हेंट देऊया. तर व्हॅल चेंज इव्हेंट जे आहे ते इव्हेंट इमिटर टाईपचं असतं, की जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं @input आणि आउटपुटच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही तिथं जाऊन बघू शकता डीपमध्ये मी काय केलेलं आहे आणि कोणत्या पद्धतीने शिकवलेलं आहे ते. तर इथे आपण डायरेक्टली जो आहे त्याचा यूज करणार आहोत. तर इव्हेंट इमिटर जे आहे हे सुद्धा आपल्याला अँग्युलर कोरमधनंच आपल्याला कॉल करायचं आहे इव्हेंट इमिटर. तर याचाच आपल्याला एक ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. तर हे जे आहे इव्हेंट इमिटरचा टाईप याला द्यायचं आहे ऑफ टाईप स्ट्रिंग. ठीक आहे. आणि इथे आपल्याला एक ऑब्जेक्ट तयार करायचा आहे इव्हेंट इमिटरचा. त्याचं जे कन्स्ट्रक्टर आहे ते कॉल करूया आपण इथे. ठीक आहे. तर आता काय झालंय, आता आपल्याकडे हा एक इव्हेंट आहे, आउटपुट आहे आणि हा जो इव्हेंट आहे हा इमिट करणार. इमिट काय करणार, ही जी व्हॅल्यू आहे इनपुट जी व्हॅल्यू येते तीच व्हॅल्यू आता इमिट करणार आहे. ठीक आहे. तर कसं, एक आपण फंक्शन घेऊया. काम करूया, ऑन व्हॅल चेंज घेऊया. ठीक आहे. तर ऑन व्हॅल चेंज काय होणार आहे की आपल्याकडे एक इव्हेंट येणार आहे ऑफ टाईप एनी आणि इथे इव्हेंट डॉट टार्गेटची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला इमिट करायची. तर एक व्हेरिएबल घेऊया इथे कॉन्स्ट. सुरुवातीला पाहूया जो काही आपल्याला व्हॅल्यू येणार आहे ते व्हॅल्यूचा टाईप कोणता असणार आहे, तो इज इक्वल टू आपण घेऊया इव्हेंट टार्गेट. ठीक आहे. इव्हेंट टार्गेट आहे HTML इनपुट एलिमेंट. ठीक आहे. तर आपण इथे आता हे सुद्धा एक टाईप ॲसर्शनचा भाग आहे. जसं की मी तुम्हाला माझ्या टाईपस्क्रिप्टच्या व्हिडिओमध्ये टाईप ॲसर्शन कोणत्या पद्धतीने करतात, त्याचे किती प्रकार आहेत ते शिकवलेलं आहे. तर ॲज जे आहे हे सुद्धा टाईप ॲसर्शनचाच एक प्रकार आहे. तर आपण काय करतोय, जो काही टार्गेट आहे त्या टार्गेटला आपण ॲज अ HTML इनपुट इथे कन्सिडर करतोय. तर टार्गेट कुठे आहे, टार्गेट खरं तर आपल्या चाइल्ड कंपोनंटच्या HTML मध्येच आहे. तर ते आपण अजून ॲड केलेलं नाहीये. ठीक आहे. तर आपण काय करूया, आता चेक करायचं आहे इफ मध्ये जर हा इनपुट असेल तर. इनपुट असेल तर आपल्याला त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला इमिट करायची आहे. तर दिस डॉट व्हॅल चेंज डॉट इमिट इनपुट डॉट व्हॅल्यू. तर इनपुट मधनं जी काही व्हॅल्यू येणार ती आपल्याला इमिट करायची. तर आता आपण एक काम करूया, चाइल्ड कंपोनंटमध्ये एक इनपुट जो आहे तो इनपुट आपण ऍड करून देऊया. तर इनपुट टाईप टेक्स्ट आहे. ठीक आहे. इनपुट टाईप टेक्स्ट आहे आणि त्याला आपल्याला इव्हेंट बाइंड करायचा आहे इनपुटचा आणि याला आपल्याला व्हॅल्यू द्यायची आहे ऑन व्हॅल चेंज. इथे द्यायचं आहे डॉलर इव्हेंट. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, डॉलर इव्हेंट जे आहे ते ग्लोबल ऑब्जेक्ट आहे. एवढंच आहे, आपल्याला एवढंच करायचं आहे. आणि याची जी व्हॅल्यू आहे, एक सेकंड, व्हॅल्यू सुद्धा राहिली आहे. तर व्हॅल्यूला सुद्धा आपल्याला जी आहे ती व्हॅल्यू आपल्याला द्यायची आहे. जसं की आपल्याकडे व्हॅल नावाचं
एक व्हेरिएबल आपण घेतलेले आहे. तर ही प्रॉपर्टी बाइंडिंग आहे, ही इव्हेंट बाइंडिंग आहे. ठीक आहे. इथे इव्हेंट करतोय आपण आणि आपण दोन जे आहेत इनपुट जे आहे व्हॅल घेतलेली आहे आणि आउटपुट जे आहे ती व्हॅल चेंज. तर आता इथे काय होणार आहे, हा चाइल्ड कंपोनंट रेंडर होणार आहे आपल्या पॅरेंटमध्ये. तर या चाइल्ड कंपोनंट मधल्या इनपुटची जशी आपण व्हॅल्यू चेंज करतोय, ठीक आहे, तशीच व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपल्याला आउटपुटमध्ये मिळते. तर कशी बघूया आपण. चाइल्ड कंपोनंट सॉरी आपल्याला आता यायचं आहे ॲप डॉट कंपोनंटमध्ये. तर इथे आपल्याला आता हे जे आहे एक इनपुट प्रॉपर्टी आपल्याकडनं व्हॅल नावाची एक्सपेक्ट करते. ठीक आहे. तर इनपुट प्रॉपर्टी एक्सपेक्ट करते खरं, पण आता इथे दोन प्रकार आहे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. एक बनाना इन द बॉक्स आहे आणि एक फक्त प्रॉपर्टी बाइंडिंग आहे. तर बनाना इन द बॉक्स कशामुळे आलेलं आहे, तर आपण इथे जे आहे आपण डायनॅमिकली जे बाइंडिंग करतोय ते बाइंडिंग आपण टू वे करतोय. ठीक आहे. तर आपल्याला टू वे बाइंडिंग सुद्धा इथे करता येते. आता व्हॅल आहे, त्या व्हॅलला आपल्याला एक व्हॅल्यू द्यायची आहे. काम करूया आपण, पर्सन नेम जी व्हॅल्यू आहे ती देऊन टाकूया याला. ठीक आहे. पर्सन नेम आपण इथे व्हॅल्यू दिलेली आहे. तर सेम आहे, खाली आपल्याला रेंडर करायचं आहे पर्सन नेम. तर आता काय होणार, आता फ्लो लक्षात ठेवा तुम्ही. फ्लो कसा आहे, हा चाइल्ड कंपोनंट इथे रेंडर झाला आपल्याकडे. त्या चाइल्ड कंपोनंटला आपण जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं बनाना इन द बॉक्स. तर या केसमध्ये आपण बनाना इन द बॉक्समध्ये काय देतोय, व्हॅल. आता ही व्हॅल आहे, ही ॲज अ इनपुट म्हणून कन्सिडर केल्या जाते. कशामध्ये, चाइल्ड कंपोनंटमध्ये, जसं की आपण इथे बघतोय. ठीक आहे. तर ही ॲज अ इनपुट इकडे गेलेलं आहे आणि ही जी व्हॅल आहे ही सेम व्हॅल आपण चाइल्ड कंपोनंटमध्ये जो काही इनपुट आहे त्याला आपण देतोय आणि याच्या चेंजवर आपण काय करतोय, ते सेम व्हॅल जे आहे किंवा अपडेटेड जे इनपुट टेक्स्ट आहे ते आपण पुन्हा आपण इमिट करतोय कोणाला, पॅरेंटला. ठीक आहे. व्हॅल चेंजमध्ये. तर इथे काय होणार आहे, आता सेम एकाच लाईनमध्ये जसं की आपण इनपुट आणि आउटपुटमध्ये पाहिलं होतं, आउटपुटसाठी आपल्याला कॉलबॅक फंक्शन घ्यावं लागत होतं. बरोबर आहे. कॉलबॅक फंक्शन घ्यावं लागत होतं आणि जी इनपुट आहे ती स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला द्यावी लागत होती. परंतु आता काय केलंय, आपण दोन्ही एकत्र केलंय. ठीक आहे. दोन्ही एकत्रच म्हणजे कसं, व्हॅल्यू आहे आणि जी इमिट होत आहे ती सुद्धा आपण या पर्सन नेम मध्ये स्टोअर केलेली आहे, बनाना इन द बॉक्स या सिंटॅक्सने. तर तुम्ही आता बघू शकता, जसं मी आता याला सुरुवातीला पर्सन नेम जे आहे ते आहे बघा एम्प्टी, त्याच्यामुळे आपल्याला काही दिसणार नाहीये. तर मी काय करतो, इथे लर्न लिफ्ट ज्या पद्धतीने आता मी टाईप करतोय त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता खाली जो आहे तो टेक्स्ट येतोय. आता काय होतंय, इनपुट आहे चाइल्ड कंपोनंट मध्ये. ठीक आहे. आता या इनपुटला आपण प्रॉपर्टी दिली आहे व्हॅल आणि याला एक इव्हेंट दिलेला आहे इनपुट नावाचा, आणि ते इनपुट झाल्या आपण जी काही व्हॅल्यू येणार आहे त्याची या टेक्स्ट बॉक्सची ती व्हॅल्यू आपण इमिट करतोय पॅरेंटला. आणि पॅरेंटमध्ये आपण बनाना इन द बॉक्स या सिंटॅक्सने आपण काय केलेलं आहे, प्रॉपर्टी प्लस इव्हेंट दोन्ही बाइंड करून एका व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर केलेली आहे. ठीक आहे. बरोबर आहे. तुम्हाला आणखी काही इश्यूज असतील तर तुम्ही इनपुट आणि आउटपुटचा व्हिडिओ जाऊन पाहू शकता. एक काम करूया आपण, मी तुम्हाला सांगतोच आता डिफरन्स काय आहे ते. व्हॅल चेंज आहे, तर व्हॅल चेंजला आपल्याला काय करायचंय, एक आता कॉलबॅक फंक्शन घ्यायचंय, गेट व्हॅल फ्रॉम चाइल्ड. ठीक आहे. तर इथे आता आपण काय करतो, एक व्हॅल जे आहे ते एक्सपेक्ट करतो. इथे गेट व्हॅल फ्रॉम चाइल्ड जे आहे ते आपण कॉल केलेलं आहे. गेट व्हॅल फ्रॉम चाइल्ड जे आहे मेथड आपल्याला ऍड करायची. ही व्हॅल्यू जी आहे आपण एक्सपेक्ट करतोय एनी, आणि पर्सन नेमला जी आहे ही व्हॅल्यू आपल्याला असाइन करायची. ठीक आहे. दिस डॉट पर्सन नेम. आणि जी इनपुट प्रॉपर्टी आहे व्हॅल, तिला आपल्याला असाइन काय करायचंय, पर्सन नेम. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हे अशा पद्धतीचं आहे. तर इथे आपल्याला व्हॅल चेंज मध्ये जी काही व्हॅल्यू येणार आहे, आता फॉर एक्झाम्पल इथे आपण घेऊया डॉलर इव्हेंट. ठीक आहे. आता मी दोन्ही गोष्टी सेव्ह करतो. तर तुम्ही आता बघू शकता ब्राउझरमध्ये मी जसं टेस्ट टाईप केलं त्याच पद्धतीने ती जी टेस्ट आहे आपल्याला इथे दिसते खाली.
बरोबर आहे. तर हेच आहे, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, की आपण काय केलेलं आहे, हे इव्हेंट बाइंडिंग बरोबर आहे आणि प्रॉपर्टी बाइंडिंग या दोन्ही गोष्टी आपण एकातच घेतलेल्या आहेत. एकातच म्हणजे कसं, बनाना इन द बॉक्स. तर आता हे झालं, इव्हेंट झालंय आणि प्रॉपर्टी सेम आहे, आपल्याला बाइंड करायची आहे अशी. आणि इथे आपल्याला प्रॉपर्टी घ्यायची आहे आणि या प्रॉपर्टीची व्हॅल्यू आपण दिली आहे पर्सन, अशा पद्धतीने. ठीक आहे. तर आता काय होणार, रिझल्ट सेम आहे, दोन्ही गोष्टी फक्त एकत्र झालेल्या आहेत. आपण दोन्ही गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे काय आहे, हा प्रकार आहे टू वे बाइंडिंगचा युजिंग कस्टम इव्हेंट आणि प्रॉपर्टी बाइंडिंग. ठीक आहे. कस्टम इव्हेंट अँड प्रॉपर्टी बाइंडिंग. ठीक आहे. दोन्ही एकाच वेळेस. डिफरंट सुद्धा करू शकतो. मी तुम्हाला डिफरंटचं सुद्धा एक्झाम्पल दिलेलं आहे. हे दोन्ही गोष्टी आपण वेगवेगळ्या सुद्धा घेऊ शकतो. फक्त आपल्याला एक कॉलबॅक फंक्शन तिथे द्यावं लागतं. पण आता या केसमध्ये आपल्याला कॉलबॅक फंक्शन द्यायची गरज नाहीये. जी काही व्हॅल्यू चाइल्ड इमिट करतोय ती व्हॅल्यू डायरेक्टली जी आहे ती स्टोअर होते या व्हेरिएबलमध्ये. ते एक्सप्लिसिटली आपल्याला जी आहे व्हॅल्यू असाइन करायची गरज नाही कॉलबॅक फंक्शन घेऊन. ठीक आहे, या केसमध्ये. तर हे दोन प्रकार आहेत. अशा पद्धतीने आपण क्लास बाइंडिंग, स्टाईल बाइंडिंग आणि टू वे डेटा बाइंडिंग जो आहे ते आपण शिकलेलो आहेत. आणि टू वे डेटा बाइंडिंगमध्ये सिंपल टू वे डेटा बाइंडिंग आहे आणि एक आपण कॉम्प्लेक्स डेटा बाइंडिंग घेतलेली आहे इनपुट आणि आउटपुट आणि इव्हेंट इमिटरचा वापर करून. मला आशा आहे हे सुद्धा तुम्हाला कळालंच असेल. रिअल टाईममध्ये खूप यूज होतं हे. खूप यूज केसेस आहेत त्याच्यामध्ये, या गोष्टी यूज होत असतात. तर तुम्ही चांगलं लक्ष देऊन घरी सुद्धा प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला आणखी कळेल. काही अडीअडचणी असतील तर मला नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण आवडला असेल. आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका, जेणेकरून तुमच्याकडनं जे आहे नवीन व्हिडिओज या चॅनलपासून मिस होणार नाहीत. ठीक आहे. तर या चॅनलकडून जे काही व्हिडिओ येणार आहेत ते मिस होणार नाहीत, जर तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल या ऑप्शनला सिलेक्ट केल्यावर. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.